पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे परमेश्वरा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. बुधवार, तारीख 24 जून. संत योहान बाप्तिस्माचा जन्मदिन सोहळा. पहिले वाचन यशया अध्याय 49 ओवी 1-6. द्वीपांनो माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले. मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले. तो इस्रायल, त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले. त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या खात्यात गुप्त तथापि माझा न्याय मला म्हणाला, तो माझा सेवक, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. मी याकोबास त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्रायल एकत्र जमवावे. म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला ज्ञान मिळाला आणि जो माझा देव, माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो, याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलाच्या रक्षिलेल्या लोकांस परत आणावे. म्हणून तू माझा सेवक व्हावे, यात काही मोठेसे नाही. तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. दुसरे वाचन प्रेषितांचे कृत्ये अध्याय 13 ओवी 22-26. पौल म्हणाला, देवाने आपल्या पूर्वजांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्रायेलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चातापाच्या स्नानसंस्काराची सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हास वाटते? मी तो नव्हे, तर पहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्या मागून येत आहे. अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. लूक अध्याय 1 ओवी 57-66 आणि 80. अलिशबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली. हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग 8व्या दिवशी असे झाले की ते बालकाची सुंता करण्यास आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखर्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, ते नको, ह्याचे नाव योहान ठेवावयाचे आहे. ते तिला म्हणाले, ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही. मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाठी मागवून ह्याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरून त्यांच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांस भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, हा बालक होणार तरी कोण? कारण प्रभू त्याच्याबरोबर होता. तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायेलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. देवाच्या योजना अप्रतिम व सुनियोजित असतात. ह्या पृथ्वीतलावर प्रत्येक मानवाचा जन्म हा परमेश्वराच्या योजनेची अद्वितीय कलाकृती असते. आज आपण संत जॉन द बॅप्टिस्टचा जन्मदिवस साजरा करीत आहोत. योहान या नावाचा अर्थ परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वर दयाळू आहे. त्याने एलिझाबेथ आणि जखर्या या दोघांवर दया केली आणि त्यांना योहानाची देणगी दिली. परमेश्वर दयाळू आहे कारण जखर्याने पाठीवर योहान नाव लिहिता क्षणी त्याची जीभ त्याने मोकळी केली आणि तो देवाला धन्यवाद देऊ लागला. योहानला येशूचा मार्ग मोकळा करण्यासाठी अरण्यातील वाणी म्हणून देवाने पाठवले होते. योहान हा पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेला सर्व संदेष्टांमधला शेवटचा संदेष्टा. योहान हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दैवी योजनेत जन्माला आला होता. येशू तारक येणार आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आम्ही पश्चाताप करावा आणि त्याचा मार्ग मोकळा करावा. म्हणून योहान देवाची योजना आपल्या जीवनाद्वारे पूर्ण करतो.
खुद्द येशूने त्याच्याविषयी म्हटले की स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये योहानापेक्षा कोणीही मोठा नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही सर्वजण आत्म्यात योहानाप्रमाणे बलवान व्हावे आणि आपल्या चांगल्या जीवनाद्वारे त्याच्या कार्यात विश्वास, आशा आणि प्रेम ह्याद्वारे स्वतःचे नूतनीकरण करीत राहावे. आपल्या शेजाऱ्यांमध्ये, गाव परिवारामध्ये आणि धर्मग्रामामध्ये आपण प्रभूची वाणी बनावेत. हेच योहानाप्रमाणे आजच्या दिवशी देवाला आपले समर्पण असावे.